मग सत्याशी लग्न झालं आणि मी तुमच्या घरात आले। ते सगळं प्रेम मला तुमच्याकडून मिळालं। माझ्या प्रत्येक सुखदुःखात, प्रत्येक संकटात तुमचा आधार होता पप्पा, आणि आज तुम्हीच। मंजू शांत हो। हे बघ, ये इथं बस, ये। हे बघ मंजू, मला माहिती आहे मी चुकलोय आणि त्यासाठी मी तुझी माफी मागतो। पण मंजू, मी का चुकलोय एकदा फक्त माझ्या जागी स्वतःला उभं करून बघ ना। एक बाप म्हणून ज्याचं आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम आहे, त्याच्या मनाचा विचार करून बघ ना। माझी लेक 3 वर्षानंतर बदली होऊन परत एकदा माझ्या गावी आल्यावर तिच्या बरोबर मला वेळ घालवता यावा, ती आपल्या घरी यावी असं कुठल्या बापाला वाटणार नाही। आणि तेच सांगण्यासाठी मी त्या दिवशी इथं आलो होतो, पण सत्याचा विषय तुला ऐकूनच घ्यायचा नव्हता। ऐकून घेऊ पप्पा, मी तुम्हाला म्हणाले होते ना, त्याचा विषय काढलेला मला नाही आवडणार। मला नाही ऐकून घ्यायचं त्याच्याबद्दल काही। मंजू, अगं तू एकदा सत्याच्या बाजूने विचार करून का नाही बघत आहेस? हे बघ मंजू, तुम्ही एकमेकांपासून वेगळं झाल्यानंतर प्रत्येक दिवस सत्यानं तुझ्या आठवणीत काढलाय। त्याची ती तुझ्याबद्दलची तळमळ, त्याची ती हुरूर, एक बाप म्हणून नाही बघवत आहे माझ्याच्याने। मंजू अगं, गेल्या 3 वर्षात या घरात दिवाळी साजरी झाली, पण आनंदाचा प्रकाश कुठंच दिसला नाही। सत्यानं गेली 3 वर्ष दिवाळी कसलीच साजरी केली नाही, पण यावेळी योग जुळून आला होता, सगळंच जुळून आलं होतं। तू होतीस, सत्य होता, आणि नियतीनं योग ही असा जुळवून आणला होता की ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तू लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आलीस। मंजू, तुला बघितल्यानंतर सत्या खरंच खूप आनंदात होता। हे बघ मंजू, तुझ्या नजरेत माझं खोटं बोलणं गुन्हा असेल, पण तुला आणि सत्याला एकत्र आणायची, या घरच्या लक्ष्मीला परत एकदा या घरात आणायची माझी तळमळ खूप प्रामाणिक होती। पण एक सांगू का तुला, तू मला अटक केलीस ना, याचं मला अजिबात वाईट वाटलं नाही। अगं उलट मला अभिमान वाटला की माझी लेक एवढी प्रामाणिक आहे की वेळ प्रसंगी ती तिच्या बापालाही अटक करू शकते। पप्पा